नमस्कार, जय श्रीराम. तर मी 3-4 दिवसापासून ऑनलाईन नव्हतो, कारण माझी गुरुपूजा ट्रेनिंग प्रोग्राम चालू होता आणि गुरुपूजा ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल जादा काही सांगण्यासारखं नाही आहे, कारण एक कॉन्फिडेन्शियल विषय पण आहे आणि त्यासोबत एक विषय हा आहे की ज्यांना अध्यात्माचे बेसिक्स माहीत नाही त्यांना गुरुपूजाबद्दल शब्दात सांगणं जरा अवघड आहे. पण गुरुपूजा त्या प्रकारची पूजा नाही आहे की आपण मंदिरात जातो, काही मागतो. तर त्याला एक खूप विषय खोल आहे गुरुपूजाचा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि जर सद्गुरूंचे काही व्हिडिओ वगैरे भेटले तुम्ही नक्कीच बघा, पण मी त्याबद्दल ज्यादा शब्दात नाही सांगू शकत, कारण तो खूप मोठा विषय आहे. पण तिथे एक गोष्ट घडली की माझा एक नवीन मित्र झाला. जर्मनीहून रिको नावाचा एक मुलगा भारतात आलेला होता. सद्गुरूंकडून त्याने दीक्षा घेतलेली आहे, काही वेळा आश्रममध्ये राहिला आणि दक्षिण भारतात एक यात्रा केली त्यांनी, जिथं तो बरेच मंदिरं फिरला, दक्षिण भारतातले, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ त्या भागातले. आणि गुरुपूजा खूप कमी वेळा होती, त्यामुळं तो गुरुपूजा करायला शिकण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला आला, जे की ईशा फाउंडेशनच्या ग्रुपने इथं ठेवलेलं होतं आणि मी पण त्याचा एक पार्टिसिपेंट होतो. तर आमची तर ओळख झाली आणि आता तो वेरूळला फिरायला येणार आहे, तर त्याला कंपनी द्यायला मी सुद्धा जाणार आहे आणि त्याच्याकडे वेळ कमी आहे, त्याला संध्याकाळी जायचं आहे वापस जर्मनीला, त्याची फ्लाईट आहे संध्याकाळी. तर ह्या कारणामुळे आता मी त्याला भेटायला जाणार आहे. आम्ही सोबत वेरूळला कैलास लेणी आणि कैलास मंदिर जे वेरूळ लेणीतलं आहे ते आणि कृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहे. त्यासोबत त्याला मी आपलं पारंपरिक जेवण पण खाऊ घालणार आहे, बेसन, भाकर, आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या राहीन. आणि बरेच काही प्रश्न आहे जे की काल सुद्धा आमची चर्चा झाली खूप साऱ्या विषयांवरती, जे की आज वापस पुन्हा होईल आणि माहित नाही आता काय काय होतं. पण नक्कीच आजची राईड जी आहे ती काहीतरी वेगळी राहील. चला मग बघू आता जे होईल ते. मी येतो. सनातन धर्म याबद्दल आपल्या देशात एक वेगळाच न्यूनगंड पेरलेला आहे, पण त्याची परिभाषा खूप वेगळी आहे. त्याबद्दल मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलीच होती, पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांसाठी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू. या सगळ्या व्यतिरिक्त आता जाता जाता तुम्हाला थोडक्यात सांगतो की सनातन धर्म किंवा धर्माचे नेहमी दोन बाजू असतात. एक स्वधर्म असतो आणि एक बाह्य धर्म असतो. स्वधर्म म्हणजे आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे पण करतो, क्रिया, योग, साधना, प्राणायाम आणि अशा ज्या पण गोष्टी आहे ते सगळ्यात स्वधर्म आहे. तो स्वतःसाठी केलेले कार्य आहे आणि धर्माचा शब्दाशय अर्थ नियम असतो. तर स्वतःसाठी ठरवलेले नियम म्हणजेच स्वधर्म. आणि बाह्य धर्म म्हणजे जी वर्णव्यवस्था आहे ती एक प्रकारचं ते बाह्य धर्म आहे. मी क्षत्रिय आहे कारण जगाला माझं क्षत्रिय धर्म किंवा एक क्षत्रियाच्या नात्याने जे देणं आहे तो माझा क्षत्रिय धर्म आहे. तर ज्या प्रकारे फॉरेनचे लोक धर्माला बघतात त्याप्रमाणे आपले लोक बघतच नाही आहे सध्या. आपल्या लोकांच्या मनात एक न्यूनगंड हा आहे की सनातन धर्म म्हणजे जातीवाद, त्या पलीकडं काही दुसरं पेरलेलंच नाही आहे. जातीवाद, अंधश्रद्धा, मंदिरे, हे ते गोष्टी. पण आज मी ज्याला भेटणार आहे तो तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर करेन. खरं तर काल खूप सारे व्हिडिओ बनवू शकत होतो मी त्याचसोबत, आणि कालची जी चर्चा झाली खरंच ती मला प्रेरणा देणारी झाली की तो बाहेरचा असून पण त्याला आपल्या धर्माविषयी किती ओढ आहे जाणून घेण्याची, अनुभव घेण्याची आणि बऱ्याच काही गोष्टी. पण दुर्दैव असं आहे की आपल्या लोकांना तेवढी भूकच नाही राहिलेली, कारण लहानपणापासून बघत आलेलो आहे तर त्या गोष्टीविषयी एक हे झालेलं आहे की रोजच आहे. पण आता काळाप्रमाणे ते चित्र बदलत आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच त्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे. आणि रिको हा प्रॉपर जर्मनीचा आहे. जर्मनीत एक छोट्याशा गावात राहतो, जे की एक ऐतिहासिक शहर आहे. नाव खूप अवघड आहे आपल्यासाठी प्रोनाऊन्स करणं, त्यामुळं ठीक आहे. त्याचं पूर्ण नाव रिको राव आहे. राव म्हणजे आपण जसं राव म्हणतो एकमेकांना त्या प्रकारचा राव नाही, तर RAU हा त्याचं आडनाव आहे, रिको राव. त्याच्या आईवडिलांचा डिवोर्स झाला आहे. तो आईसोबत राहतो. आई नर्स आहे आणि त्याला एक मोठी बहीण, तिचंसुद्धा लग्न झालेलं आहे. तर असा रिकोचा परिवार आहे. आणि रिको पहिले थायलंड, चीन या देशांमध्ये फिरला होता. त्यानंतर तो भारतात आला
त्याने बौद्ध धर्म, ताओइझम आणि या सगळ्यांचा अभ्यास केला, अनुभव घेतला आणि त्यानंतर सनातन धर्माचा अभ्यास केला आणि नंतर त्याला ह्याच धर्माशी प्रेम झालं आणि आता तो आपल्याला लवकरच भेटणार आहे। या सगळ्याच विषयांवरती तिथं आपण चर्चा करू। रिको आला आहे वेरूळच्या कैलास हॉटेलजवळ आणि मी आत्ताच गाडी पार्क केली आणि त्याला शोधत चाललेलो आहे। Where are you? Yeah, I also saw you. Okay, wait a minute. So Rico. Namaskaram. Hello. How you are doing? Yeah, I am fine. Today with a video or what? Yeah. Sir, hi Rico. So Rico, do you want to say anything to viewers? What kind of viewers do you have? What kind of content do you have? All kind of means some political, some spiritual. At the moment? Just say namaskaram for now. Namaskaram. तर आम्ही आहे कैलास लेणीमध्ये and so after seeing this Kailas Leni, what do you feel about this? I feel it's like magnificent structure. Also, like when I think about that, these monks sat here for meditation like so many hundreds of years ago. It's like amazing to think about that. तो भव्य आहे आणि त्यासोबतच इथं ज्या टायमाला सगळे साधक लोक, संत लोक इथं जेव्हा आपण साधना करत असेल हजारो वर्षापूर्वी, तर बघण्यासारखा सीन असेल असं त्याचं म्हणणं आहे। आणि खरंच मला पण ते वाटतं की ज्या वेळेस खरंच इथं जेव्हा लोक साधना करत असतील एवढ्या भव्य ठिकाणी, नक्कीच म्हणजे विचार करून सुद्धा अंगावर काटे येतात, एवढा खतरनाक एक्सपिरियन्स होत असेल त्या टायमाला। कैलास लेणीच्या खालच्या बाजूला कामासूत्रामधले काही पोझिशन आणि चित्र अशा प्रकारे कोरलेले आणि आज आपल्या डोक्यात हा न्यूनगंड भरलेला आहे की आपले जे पूर्वज होते ते खूप खालच्या स्तराचे होते, त्यांना काही अक्कल नव्हती वगैरे वगैरे। आता तुम्ही हे बघा, ह्या चित्रामध्ये आज ज्याला आपण स्टँडिंग 6-9 म्हणतो, या पोझिशनमध्ये ते काम करताना दाखवलेलं आहे, एक इरॉटिक सीन दाखवलेला आहे। पण याचा अर्थ त्यांना सांगायचं काय आहे की आपल्या जीवनाचा जो प्रत्येक आयाम आहे, ज्यामध्ये काम, शारीरिक संबंध, अर्थातच विवाहित जीवनाबद्दल ते सांगताय की प्रत्येक गोष्ट त्याच्या पूर्णपणे आपण अनुभवली पाहिजे, जेणेकरून आपण मुक्तीसाठी पुढे वाटचाल करू शकतो। पण इंग्रज आले, इंग्रजांनी आपल्याला सगळं सांगितलं, कांदा लसूण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात भरवल्या जातात आणि गरजेचं आहे की आपण त्या गोष्टी योग्य प्रकारे समजावा आणि येणाऱ्या पिढीला समजून सांगावा, जेणेकरून ते प्रगतिशील आणि व्यसनमुक्त राहतील आणि त्यासाठी हे सगळंच गरजेचं आहे। पण आज मी रिको भाऊला फिरवत होतो म्हणून खूप जादा डिटेलमध्ये व्हिडिओ नाही बनवला आणि भविष्यात कैलास लेणीवर पूर्ण व्हिडिओ बनवू। इथे महादेवाची एक तांडव मूर्ती आहे, जिथे खाली त्या काळातल्या कुलदेवींना दर्शवलेलं आहे। त्या व्यतिरिक्त एका हातात भिक्षा पात्र आहे, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे आणि त्या त्रिशूळाला खाली हत्तीला संपवलेला आहे, जो की राक्षस होता। आणि त्याच्या विरुद्ध दिशेला आहे ध्यानमूर्ती, की राक्षसापासून वाचवण्यासाठी सगळे देव आणि गण, बाकी सगळे देवांना प्रार्थना करताय समाधीतून बाहेर येण्यासाठी, जिथं आपण बघू शकतो। त्यानंतर त्यासोबतच दुसऱ्या बाजूला सुद्धा तसेच काही चित्र आहे, ज्यामध्ये काही गण आहे, देव आहे आणि त्यासोबतच बराचसा जो भाग आहे मूर्तीचा तो खंडित केलेला आहे, तोडलेला आहे। सर्वात पहिलं आक्रमण कोणत्या तरी खिलजीने केलं होतं, त्यानंतर हे डबरू वाजवून, ढोल वाजवून महादेवाला जागवण्याचा प्रयत्न करत आहे। हे पर्शियन व्यापारी ते सुद्धा पैसा खर्च करायचे धर्माच्या जनजागृतीसाठी आणि कामासाठी, त्यामुळं त्यांची सुद्धा चित्र इथं कोरलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण हे रावणाची एक मूर्ती बघू शकतो। इथे रावण प्रयत्न करतोय कैलास पर्वताला डोक्यावर उचलून घेऊन जाण्याचा, पण तिथं बघू शकता की पार्वती घाबरलेली आहे, बाकीचे काही जे गण आहे ते महादेवाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बरंच काही। मंदिराच्या एका बाजूला रामायण तर दुसऱ्या बाजूला महाभारत कोरलेलं आहे। ही जी घटना उत्तरेकडे घडली ती मंदिराच्या उत्तरेला कोरलेली आणि जी घटना दक्षिणेला घडली ती दक्षिणेला कोरलेली आहे। आता हे जे रामायणाचं चित्र आहे
आजच्या रामायणच्या मालिकेतील एक क्षण दाखवतो. इथं हनुमानजी आपले शेपटीला आसन बनवून त्यावरती बसलेले. हे लहान लहान मुलांना जरी विचारले काय तरी पण ते सांगतील. अशा प्रकारे ह्या मंदिरामध्ये प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये कोरलेली आहे. युद्ध, त्यानंतर अशोक वाटिका जिथं सीतामातेला ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर पूल बनवताना आणि बरंच काही भविष्यात बघूच आपण. तर आत्ताच झाले आमचे कैलास मंदिराचे दर्शन, ज्याला कैलास लेणी पण म्हणतो आपण. आणि रिको असा माणूस आहे जो एक पण फोटो नाही काढत. सो रिको, वाय डोंट यू टेक एनी पिक्चर? I mean, I used to take pictures a lot, as everyone does. But like when I stand in front of something great, or have a nice landscape in front of me, and then I thought, and the first thing I always thought was, okay, I take out my phone and make a picture. But this removed like the beauty of the experience from it. So I thought like not doing it. That's really happening with most of the people. तो म्हणतोय की तो आधी फोटो काढायचा, पण जेव्हा पण तो एखादी सुंदर गोष्ट, एखादी जागा बघायचा, तर त्याच्या डोक्यात एक गोष्ट यायची की कधी पण काही दिसलं मोबाईल काढून फोटो काढायचा आणि त्या जागेचा, त्या गोष्टीचा जो अनुभव आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचा अनुभव त्याला घेताना यायचा. त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला. म्हणजे खरंच मी तरी व्लॉग वगैरे बनवतोय, पण ही खूप साऱ्या लोकांसोबत कॉमनली होणारी गोष्ट आहे की लोक त्या गोष्टीचा आनंदच घेत नाही, मंदिरात जातात दर्शनच घेत नाही, तिथं ध्यानच करत नाही आणि फोटो काढून वेळ वाया घालवतात. तर नक्कीच त्याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे माझ्यासाठी. आणि आधी पण त्याने एक गोष्ट सांगितलीत मला की लोक मंदिरात जात आहे पण तिथं बसतच नाही, कारण त्याला त्याच्या गुरूंनी सांगितलंय की मंदिरात जाऊन बसल्यानंतरच आपण ती ऊर्जा ग्रहण करू शकतो. ती ऊर्जा आपल्यामध्ये एक प्रकारे एक जागा बनवते जेणेकरून आपली आध्यात्मिक किंवा ज्या बी कारणासाठी मंदिरं असतात ती प्रगती होती. नक्कीच त्याच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. मीन्स आय एम टेलिंग दॅट देर इज लॉट टू लर्न. There is lot to learn because really means you are experiencing things like in a hungry mode. You have hunger for that. Yes. पण त्याला भूक आहे खरंच अध्यात्म, भारताची संस्कृती जाणून घेण्याची. आणि बाकीचे लेण्या पण बघितल्या असत्या, पण त्याला जायचं आहे त्याच्या गावाला, म्हणजे जर्मनीला वापस. त्यामुळे संध्याकाळी फ्लाईट आहे, तर आता आम्ही जेवण करणार आणि त्यानंतर मग त्याने त्याची कॅब केलेली आहे, तो कॅबने वापस जाणार आहे. जेवायला मी रोडच्या बाजूला एक सुंदर असं झाड बघितलं आणि त्या खालीच बसलो. घरून मी आपलं पारंपरिक जेवण आणलं होतं रिको भाऊसाठी. सो दिस इज ठेचा, मीन्स ग्रीन चिलीज चटनी, and it's quite spicy. May or may not get that. This is palak, means spinach. The spinach curry kind of thing. Okay, this is besan or pitla. Can you pronounce it? What is it? Besan. Besan. Pitla. Pikla. Yeah, like that. These are sprouted. That's nice. That's the Sadhguru diet. It's perfect for you actually, for carrying while you are traveling. It will be great for many days. Yeah, but I guess I cannot take him to the airplane. Airplane, I cannot take him with me. You can take. I have taken laddu. Laddu, yeah. It also contains a certain kind of gum of tree, resin, which is good for health in these winters. So it is called dinkacha laddu. This is kothambir vadi. Yeah. What is inside? Like, what we call that gram flour and coriander and some spices. Chapati. Chapati, you know bhakri? I only know chapati. It's a kind of millet, and okay. It's made out of millet. And this? This is chapati, the regular one. That's nice. So that is besan. Besan. Yeah, and how is taste? Salty. Salty. Mostly salty. Okay.
In ashram the food has not that much salt. It's Yeah, soft. not that much salt, but it's also spicy. And it's spicy and salty. Yeah. This is palak, spinach. Oh, it's also salty. But in Germany we use a lot of salt, so I'm used to that, I guess. Okay. Oh, that's the spicy one, And right? this try it little bit. Yeah. Don't start with too much. Yeah. I mix it. Okay. You have to eat this with combination. And Let's see. I find my own combinations. okay. You can. Good one. I like that one. How is it? It's nice for people. Well, Okay, you try with combinations. for people who eat meat, I don't eat meat, but for people who eat meat, this would be a nice replacement, Substitute. substitute. I will miss that. When I'm back home, I will definitely miss that. Thanks to your mother. Taylor. Yes. Looking at this Taylor once. Like you are talking to her, telling this. Thank you very much for the nice food. तर रिको भाऊचं झालंय जेवण आणि आता रिको आपल्याला सांगणार आहे की जेवण कसं होतं. सो रिको, हाऊ वॉज दी फूड? Very nice. Very nice. Nothing to complain about. या Also not too spicy for me as a German. ओके. No? Anything specific that you loved the most? I like that one. पिठलं. And I simply like the simplicity of the wheat chapati. या चपाती. It's finished now. It's finished. तो रिको भाऊला सगळ्यात जादा पिठलं आवडलेलं आहे. पिठलं आणि भाकर. त्यानंतर कोथिंबीर वडीबद्दल त्याचं म्हणणं आहे की कोथिंबीर वडी ज्याला नॉनव्हेज जादा आवडतं त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्या काइंडचं काही त्या प्रकारचं काही टेस्ट येत असेल त्याच्या तिथल्या नॉनव्हेजची. पण ठीक आहे, त्याने 1 वर्षापूर्वीच नॉनव्हेज सोडलेलं आहे. तो शाकाहारीच नाही तर शुद्ध सात्विक जेवण घेण्याचा प्रयत्न करतो आणि ट्रॅव्हल करताना तो जादा करून फळं खातो. कालसुद्धा संध्याकाळी गुरुपूजा झाल्यानंतर मी त्याला नेऊन सोडताना फ्रूट्स घेऊन दिले. रात्री तो त्यानं बाहेरचं खाणं अवॉइड करून फक्त फ्रूट्स खाऊन झोपला. तो म्हणजे डेडिकेशन बघा, म्हणजे एकनिष्ठा आहे तो. त्याचे जे पण साधना असेल, त्याच्या गुरूंकडून त्याने जे पण ऐकलं असेल. आणि नक्कीच मला म्हणजे खूप अंगावर काटा येतो, प्रेरणा भेटते त्याच्याकडून की म्हणजे तो एवढ्या लांबून येऊन म्हणजे त्याची जी धडपड आहे आणि जी शिस्त आहे ती खरंच म्हणजे माझ्यासुद्धा नाही. कुठंतरी मी पण जाऊ द्या ठीक आहे चालतंय, म्हणजे ही भाषा मी वापरतो कधीतरी, पण त्याच्यामध्ये ती क्वालिटी खरंच नाही आहे. तर आताच झालं आहे आमचं जेवण आणि आता रिको भाऊ लवकरच निघणार आहे आणि मी पण घरी जाणार आहे कारण संध्याकाळी रिकोची फ्लाईट आहे. तर मला रिकोसाठी काही प्रश्न होते. सो रिको, आय हॅव सम क्वेश्चन्स फॉर यू. द फर्स्ट क्वेश्चन इज वाय यू चूज दिस स्पिरिच्युअल और Sanatani or Indian way of life over this Western party life? That's a good question. Yeah. Think about a short answer. Okay. So basically, I guess I felt inclined to know the nature of reality, so I wanted to know what it is. So I started reading physics books and stuff like that, but this didn't offer too many answers. So I got into some spiritual traditions like Buddhism or Taoism from China, Zen. But then in the end, I just found out that the real thing is like Sanatana Dharma, right? Yeah. You know, like a lot of things originate from it, and Yeah. it just made a lot of sense to me. And also, I was like, you know, for example, in Buddhism, they have a really negative view of the world, like everything is dukkha, everything is suffering. kind of thing. And like with Hinduism or Sanatana Dharma, it's more like everything is lila, everything is a play, right? It's a play. So and this like it resonated with me much more. So I felt like that's the way. तर त्याला जीवनाचं सत्य जाणून घ्यायचं होतं कारण त्याने तिकडचं जे जगणं आहे ते बघितलं आणि ते जीवनाचं सत्य नाही आहे त्याला कळालं. त्या व्यतिरिक्त त्याचं म्हणणं आहे की त्याने नंतर ताओइझम जे की चायनामधला एक मोठा संप्रदाय आहे आणि त्यानंतर बौद्ध धम्माबद्दल पण त्याने बरंच अभ्यास केलं, संशोधन केलं. फिजिक्सचे पुस्तकं वाचायला लागला तो संशोधन करण्यासाठी की नेमकं हे सगळं जीवन कशाबद्दल आहे. पण जेव्हा त्याला सनातन धर्माबद्दल कळालं तर त्याला एक गोष्ट कळालं की जीवन एक लीला आहे आणि त्यामुळं मग त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आला. आणि बौद्ध धर्मामध्ये हे सांगितले जातं की प्रत्येक गोष्ट एक दुःख देणारी गोष्ट आहे, सफरिंगचं म्हणजे दुःखाचं कारण आहे आणि त्यामुळं संसाराचा त्याग केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं कारण तो काही दिवस थायलंडमध्ये राहिला, चायनामध्ये,
आणि मग त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींचा दृष्टिकोन कळालं की प्रत्येक धर्म प्रत्येक मार्ग कोणत्या गोष्टीसाठी आहे. आणि मग त्याला कळालं की सनातन धर्म हा सर्वोच्च काय आणि त्यामुळे मग तो या मार्गाला लागला. त्यानंतर मीन्स देन आफ्टर द सेकंड थिंग इज व्हॉट डू यू मीन्स वॉट एव्हर युअर थिंग्स टू एक्सप्रेस समथिंग अबाउट सद्गुरू युअर मास्टर मीन्स आर मास्टर. Sadhguru, what to say about Sadhguru? What to say about Sadhguru? What to say anything. What to say? But there's too much. I mean, Yeah, I feel like an immense gratitude. I would say because like I'm from Germany, completely different culture. So Yeah. it's really difficult for me to get some good, input from Sanatana. Like when I want to experience all these kinds of things, and even if I'm not in India, most of the time I'm not in India. Obviously. Yeah, obviously. So for me, it's difficult to experience all these kinds that you have here. But Sadhguru offers it in a logical way, which is appealing for Western audience like me. Yeah. And he speaks English first of all, which not many people do. He speaks perfect English, so I can understand him. And I'm so grateful for him, not to be like only a being who sits in a cave and does like strange things that we don't understand, but that he is like teaching, willing to teach. It's just like the greatest gift. And a man from the other end of the world just is completely managing my life. Like everything in my life is directed towards Isha and Sadhguru, so it's crazy. तर सद्गुरूबद्दल त्याला व्यक्त करण्यासाठी शब्द नाही आहे, पण गुफेत बसणाऱ्या बाबांपेक्षा ते जगामध्ये काहीतरी करताय. तो जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहतो, पण सद्गुरूंनी त्यासाठी तिथं सुद्धा साधना उपलब्ध करून दिलेली, त्याबद्दल तो सद्गुरूंचा आभारी. आणि सनातन धर्माबद्दल त्याला जे काही अनुभव घ्यायचा होता इंग्लिशमध्ये प्रॅक्टिकली सायंटिफिकली सद्गुरू सांगतात, त्या दृष्टिकोनाने तो सद्गुरूंचा आभारी आहे. त्यानंतर माझ्याकडे त्यासाठी अजून एक प्रश्न होते की व्हॉट इज द एक बिग डिफरन्स इन द इंडियन वे ऑफ लिव्हिंग अँड जर्मन वे ऑफ लिव्हिंग. म्हणजे भारतीय आणि जर्मन कल्चरमध्ये काय अंतर आहे किंवा त्याच्या दृष्टिकोनाने काय फरक आहे दोन्हीमध्ये हे तो सांगतोय. ओके. I feel like the Indian way of life is, the culture is much richer, like so diverse. You cannot really compare it to a smaller country like Germany. You could compare it to Europe as a whole, because it's about same size, a lot of diversity around Europe. So you have to compare it like Europe and. Okay. No, means in terms of life's quality or way of living I am talking about, not in terms of size and all. Yeah. No, I know, but still, because. I'm saying like Indian culture is so rich and so diverse. German culture is not rich and diverse. It's just like the whole one thing all over the place. But what I think what you wanted to get to is like in India, it's what Sadhguru always says. Here is always the most important thing is like the inner experience, kind of things. And in the West, it's all about the outer experience. It's all about comfort. It's all about everything in the West looks so nice. It looks so nice. It is so comfortable. It's really cool. But the people really don't seem happy. And this is missing. And if this is missing, what is it worth that everything looks so nice? That's the whole thing. तर थोडक्यात सांगतो की तिकडं सगळे ऐश व आराम आहे, जीवनामध्ये सुख आहे लोकांना, पण लोक आनंदी नाही आहे. पण भारतामध्ये लोक कुठंतरी अध्यात्म जीवनात असल्यामुळे आतून आनंदी आहे. बाहेरचं जरी सगळं 100% नाही चाललं तरी भारतीय लोकांचे मन बऱ्यापैकी त्यांच्या प्रमाणे चालत आहे. ते जीवनात अध्यात्मामुळे आनंदी आहे. आणि जर जर्मन किंवा युरोपियन भागामध्ये जर सर्व सुख सोयी सुविधा जर माणसाला भेटत असेल पण माणूस जर सुखी नसेल तर मग त्या सगळ्या गोष्टींची काय व्हॅल्यू आहे. खरंच नक्कीच म्हणजे खूप महत्त्वाचा विषय की भारताने आणि युरोपने एक गोष्ट दोघांनी शिकून घ्यायला पाहिजे की भारतातल्या लोकांना आतमधलं सगळं चांगलं ठेवता येतं, तसं बाहेरचं पण आपण चांगलं ठेवायला शिकलो पाहिजे. आणि तिकडच्या लोकांना अध्यात्माची ओढ लागलेलीच आहे, जसं की रिको भाऊला आहे आणि ते भारतात आहे, गुरुपूजा शिकले आणि बरंच काही. देन आफ्टर समथिंग अबाउट इंडियन फूड, भारतीय जेवणाबद्दल काही. It is great. It is great. I will miss it when I go home. It is like the culture. It's so rich and diverse. हा, म्हणजे त्याने आधी पण सांगितलं की भारताची जी संस्कृती आहे, भारताचे जे लोक आहे ते विविधतेने श्रीमंत आहे, अनुभवाने श्रीमंत आहे. आणि त्याच प्रकारे भारतात जेवण सुद्धा आहे.
जे की त्याला घरी गेल्यावर खूप आठवण येणार आहे त्याची. आणि सगळ्यात शेवटचा एक प्रश्न की जीवन काय, व्हॉट इज लाईफ इन सिम्पली. What is life? Yeah. Life is a play. प्ले इन वन Simply like that. लाईफ इज ए प्ले. जीवन एक खेळ आहे. दॅट्स इट. सो रिको, नाव वी विल बी लिव्हिंग. सो व्हॉट यू वॉन्ट टू मीन्स जस्ट टेल मी, और मीन्स we don't know we will meet or not in upcoming days or whatever. We don't know what will happen, but I'm grateful to you that you just showed me around. Like, Yeah. we are in the Ellora caves, as you know, but Yeah. without him, like, I wouldn't know what to do. Like, I wouldn't know where to go. I wouldn't know even. Obviously, I would have asked someone, but it's a different kind of experience if you do it with someone who has like the same vibe, like Isha and stuff. We Yeah, have experienced like kind of the same things. And it's also not like an exploitative relationship or something like that. You showed me because you wanted to show me, not because you want money or something like that. Yeah. So this is kind of different. Yes. And obviously the food from your mother was really good. Yes. So I'm really Thank grateful. her once again. Thank her. Oh yeah, thank you for the mother. Thank you. ओके. तर माझ्याबद्दल त्याचं हेच म्हणणं आहे की मी त्याला फिरवलं. एखाद्या गाईडने पण ते काम केलं असतं, पण मी आपुलकीच्या भावनेने ते काम केलं आणि मित्राच्या नात्याने मी केलं एक माझ्या दृष्टिकोनाने. कारण प्रत्येक भारतीय, आता सनातनी म्हणू शकतो, भारतीय म्हणू शकतो, किंवा प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी सर्पमित्र आहे. प्रत्येकजण माझ्यासाठी, प्रत्येक जीव माझ्यासाठी मित्र आहे. पण तुम्ही मला त्याप्रमाणे बघता नाही बघत, हा तुमचा विषय. आणि तुम्ही जर तुमचे काही वेगळे विचार असेल तर मला बी तसे काही विचार करावे लागतील. पण मग ठीक आहे. असा खूप माझ्यासाठी सुद्धा खूप छान दिवस राहिला खरं तर, की मी एका नवीन व्यक्तीला, ज्याला की म्हणजे माझी काही तुटकी फुटकी इंग्लिश आहे, एवढी काही परफेक्ट इंग्लिश मी बोलत नाही, पण अनुभव हा होता की म्हणजे मला त्याच्याकडून प्रेरणा भेटली की मला अध्यात्माबद्दल जेवढी ओढ होती तेवढी आज नाही आहे. जो मी 1-2 वर्षापूर्वी होतो, आज त्याच्यामध्ये मला तो मी दिसतो. आणि खरंच एक टाईम येतो माणसं जीवनामध्ये का आता तुम्ही म्हणशाल की पैसा नाही आहे, पैसा कमवायचा, गाडी घर बंगला घ्यायचं, सगळं घ्या तुम्ही, पण एक दिवस कळेल की नक्की जीवनात अध्यात्म नसलं तर जीवन अधुरं राहतं. आज नाही उद्या नाही परवा प्रत्येकाला कळणार आहे. आणि हेच त्याच्यासोबत आणि खूप सारे युरोपियन लोक आहे सोबत आहे की त्यांच्याकडे सगळं काही आहे, पण ते सनातन धर्माकडे याच्यामुळंच वळताय की त्याच्या बिना तुमच्या जीवनामध्ये परिपूर्तता येणार नाही, पूर्णतःचा अनुभव होणार नाही, फुलफिलमेंट ज्याला म्हणतो आपण ते राहणार नाही. आणि त्यामुळं अध्यात्म गरजेचं आहे आणि त्यामुळं धर्मही गरजेचा आहे. आजच्या लॉगसाठी मला वाटतं एवढंच काही. भेटू लवकरच पुढच्या लॉगमध्ये. आपल्याला मागच्या एका लॉगमध्ये बळीप्रथेबद्दल व्हिडिओ बनवणार आहे असं सांगितलं होतं मी. तर अजून काही नियोजन व्हिडिओचं नाही, पण स्क्रिप्ट तयार आहे. आशा आहे की तो व्हिडिओ लवकर बनवू, किंवा मग काही नवीन प्लॅन असले ते. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या साडी एवढंच. नमस्कारम. जय श्रीराम. Namaskaram. Okay, so it's for the day and this Guru Puja program. Nice meeting Rico and Nice to meet you. yeah, okay. Let's see you.